नमस्कार मंडळी. तर मी आणि माझा मित्र जो आज NSSचा प्रतिनिधी आहे, आम्ही सर्वजण मनमाड येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक येथे आहे. तर त्यापैकी आम्ही काही जण मुक्कामास शिंगवे या ठिकाणी आलेलो आहे. तर आमचे जे प्रतिनिधी आहे ते तुम्हाला NSS विषयी थोडंसं मार्गदर्शन करतील. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नॅशनल सर्व्हिस स्कीम NSSच्या स्वयंसेवक, आज आमचा मुक्कामी असण्याचा हा 5वा दिवस. खूप असं मनोरंजन असं वातावरण आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. शुभ अशी सकाळ आहे. एकदम सुंदर असा अनुभव आम्हाला येत आहे. आम्ही सर्वजण इथं मुक्कामी राहून आमचे अनुभव एकमेकांना शेअर करतो. मस्तपैकी आनंद घेतो. हा आनंद पुन्हा नव्हे. हा कॅम्प आमच्या जीवनातला एकदम उत्कृष्ट कॅम्प आहे. NSSच्या माध्यमातून हे दिवस आम्हाला बघायला मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? तर खूप असं काम आम्ही करतो. तर आमच्या जे प्रतिनिधी त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे, पण मी प्रतिनिधींना एक क्वेश्चन करतो आहे, तर ते तुम्हाला नक्की सांगतील. सर, तुम्ही हे सांगा की आपला जो कॅम्प आहे या कॅम्पचं एक वैशिष्ट्य काय, नेमकं आपण हा कॅम्प कशासाठी राहतो? तर आपला कॅम्पचं नाव आहे श्रमदान शिबिर, विशेष श्रमदान संस्था. जॅकेट काढा बरं, लोगो दिसला पाहिजे. आपल्या शिबिराचं नाव आहे विशेष श्रमसंस्कार शिबिर. आपण शिंगे या गावात येऊन म्हणजे त्याचं एक जो शिबिराचं जे मोटो आहे ते काय आजच्या? लोकसंख्या जनजागृती. तर सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे की लोकसंख्या जनजागृती. तर लोकसंख्या नियंत्रणावरती आमचं हा जो कॅम्प आहे हा चाललेला आहे. आणि या कॅम्पमध्ये तुम्ही बघू शकता, अरे आल्या लटकले का रे तुम्ही? कोण म्हटलं लटकले? आल्या बघू शकतात लोकसंख्या नियंत्रण जनजागृतीचा हा मागच्या साईडला बॅनर आहे, दिसत असेल तुम्हाला. इथं माईकमध्ये सर काहीतरी बोलताय आमचे प्रतिनिधी. हो प्रतिनिधी, इकडे या. इथं आमचे मित्र बसलेले आहे, मस्त आरामात बसलेले. यांचं नाव आहे अनुभव शेअर करा. व्हिडिओ चालू. काय सर? पंतप्रधान सिद्धेश भाऊ सोनवणे. तुमचा अनुभव शेअर करा. आजचा 5वा दिवस आहे. थोडंसं तुम्ही तुमच्याविषयी सांगा. नाही होत.